मित्रांनो, 2 मार्च होळीच्या दिवशी जर तुम्ही हा एक छोटासा उपाय केला, तर तुमची मनातील एक मोठी इच्छा पूर्ण होण्याचा मार्ग खुला होऊ शकतो. होळी म्हणजे फक्त रंगाचा सण नाही, ही आहे नकारात्मक ऊर्जा जाळून टाकण्याची रात्र आणि सकारात्मक शक्तीला आपल्या जीवनात आमंत्रण देण्याची संधी. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. होळिका दहन म्हणजे वाईट शक्तीचा नाश. प्रल्हादावर अन्याय करणारी होळिका जळून गेली आणि भक्तीचा विजय झाला. याचा अर्थ काय? जर तुमच्या आयुष्यात अडचणी आहेत, पैसे टिकत नाही, कामात अडथळे येतात, घरात सतत भांडण वादविवाद होतात, तर ही रात्र त्या नकारात्मकतेला संपवण्यासाठी अत्यंत शक्तिशाली मानली जाते. 2 मार्च होळीच्या दिवशी संध्याकाळी होळिका दहनाच्या वेळी हा उपाय तुम्ही नक्की करा. हा उपाय म्हणजे तुम्ही काय करायचं आहे, संध्याकाळी आपल्या देवघरासमोर बसून अगरबत्ती दिवा लावून ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप 1 माळ करायचा आहे. 1 माळ हा जप झाल्यानंतर तुम्ही होळिका दहनाच्या दिवशी संध्याकाळी होळीच्या अग्नीचं दर्शन करायला जाल, तेव्हा 1 नारळ तुमची इच्छा बोलून किंवा तुमची समस्या, तुमचे ज्याही अडचणी आहेत, जेही समस्या तुम्हाला सतावत आहेत, ते बोलून ते नारळ तुम्ही अग्नीत टाकायचं आहे. माझ्या आयुष्यातील अडचणी दूर करा आणि माझी इच्छा पूर्ण करा, असं तुम्हाला बोलायचं आहे. हे नक्की कारगर आहे. आर्थिक अडचणी असतील तर नक्की करावं. दोरा बांधून, लाल दोरा बांधून नारळावर तो टाकला तर अजून जास्त आपल्याला प्रभाव त्याचा बघायला मिळतो. तुम्ही नक्की हा उपाय आणि मंत्रजप करायला 2 मार्चच्या दिवशी विसरायचं नाही. धन्यवाद.